तर आज आपण बघणार आहोत बघा एक्सपेन्सेस, अनपेड एक्सपेन्सेस एंट्रीज. तर अनपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय की काही खर्च आपले झालेले असतात परंतु त्याचे पैसे आपण अजून दिलेले नसतात. बऱ्याच वेळा अशा प्रकारची एंट्री ही 31 मार्च नंतर येते. जे 31 मार्च पर्यंत आपण या वर्षात एक खर्च लिहून ठेवतो आणि ज्याचं पेमेंट आपण पुढच्या वर्षात करणार असतो एप्रिलमध्ये. तर बघा इथे आपण प्रॉब्लेम समजून घेऊ. पहिल्यांदा इथं आहे बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2,50,000, 2,50,000 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला. ओपनिंग अ बँक अकाउंट इन स्टेट बँक ऑफ इंडिया बाय डिपॉझिटिंग रुपीज 50,000 आणि त्यातले 50,000 बँक ऑफ इंडियामध्ये आपण काय केलं, डिपॉझिट करून आपण संस्थेचं किंवा कंपनीचं अकाउंट ओपन केलं. त्यानंतर आपल्याला फीज रिसिव्ड झालेली आहे 25,000 रुपये, म्हणजे आपला इन्कम झालेला आहे. आता खर्च काय काय आहेत बघा. टेलिफोन बिल 750 रुपयाचं आहे पण जे आपण पेड केलेलं नाही आहे. पेट्रोल एक्सपेन्सेस आपल्याकडून झालेले आहेत 850 रुपयाचे पण ते सुद्धा आपण पेड केलेले नाही आहेत. रिपेअर अँड मेंटेनन्स चार्जेस आहेत 1200 रुपयाचे जे आपण पेड केलेले नाहीत. आणि मग काही दिवसांनी आपण काय केलं, जे अनपेड टेलिफोन बिल होतं ते आपण पेड केलं. पेट्रोल एक्सपेन्सेस जे होते अनपेड ते पेड केले आणि अनपेड रिपेअर अँड मेंटेनन्स जे आहेत ते चेकनं आपण पेड केले. तर प्रॉब्लेम काय आहे बघा, 2.5 लाख रुपये बिझनेसमध्ये आले, 50,000 रुपये बँकेमध्ये डिपॉझिट केले, 25,000 रुपये आपल्याला फीज रिसिव्ड झाली आणि टेलिफोन बिल, पेट्रोल एक्सपेन्सेस आणि रिपेअर अँड मेंटेनन्स हे 3 खर्च ऑलरेडी आपले झालेले आहेत पण ते आपण पेड केलेले नाहीत. आणि नंतर आपण ते काही खर्च त्यातले कॅशनं पेड केले आणि काही खर्च हे आपण बँकेने पेड केले. मग सगळ्यात पहिली स्टेप काय करायला पाहिजे, ऑन पेपर पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण कंपनी क्रिएट केल्यानंतर लेजर बनवायला पाहिजे. आता लेजर कोणकोणते बनवावे लागतील बघा. पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅपिटल आणि कॅश असे 2 लेजर आपल्याला बनवावे लागतील. आता कॅपिटल जर आपण लेजर बनवलं तर त्याला कोणता ग्रुप द्यावा लागेल, कोण सांगेल का सांगा. कॅपिटल जर आपण लेजर बनवलं तर त्याला ग्रुप कोणता देणार आपण. बघा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, माईक ऑन करून पण बोलू शकताय. कॅपिटलला ग्रुप कोणता देणार. कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर अजून एक लेजर आपल्याला बनवावं लागणार ते म्हणजे कॅश अकाउंट. बरोबर, कॅश अकाउंट बनवणार की नाही बनवणार. बघा पहिल्या व्यवहारामध्ये कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट असे 2 अकाउंट आहेत. तर कॅपिटल अकाउंट बनवणार आपण लेजर, त्याला देणार कॅपिटल अकाउंट आणि दुसरं कॅश आहे. तर कॅश अकाउंट बनवणार की नाही बनवणार. कोण उत्तर देईल. अक्षता, पुष्पा, रुपाली, सायली. कॅश अकाउंट बनवणार काय. तर नेहमी लक्षात ठेवा परीक्षेमध्ये पण हा प्रश्न विचारला जातो. कॅश अकाउंट बनवावं लागत नाही कारण कॅश अकाउंट हे प्री डिफाईन्ड लेजर आहे. जेव्हा आपण कंपनी क्रिएट करतो तेव्हा 2 लेजर ऑटोमॅटिक क्रिएट होतात. एक आहे कॅश अकाउंट आणि दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यामुळे इथं जे कॅश अकाउंट आहे ते आपल्याला बनावं लागणार नाही. इथं आपल्याला फक्त कॅपिटल अकाउंट हे लेजर बनावं लागेल. दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅश असे 2 अकाउंट आहेत. तर स्टेट बँक ऑफ इंडिया हे लेजर आपल्याला बनावं लागेल आणि त्याला आपण ग्रुप देणार बँक अकाउंट. पुन्हा इथं कॅश आहे, कॅश पुन्हा बनावं लागणार नाही कारण ते प्री डिफाईन आहे. फीज रिसिव्ड रुपीज 25,000 बाय कॅश. इथं आपल्याला फीज मिळालेली आहे. तर हा आपला काय आहे, डायरेक्ट इन्कम आहे.
लेजर काय बनवणार, फीज रिसिव्ड आणि त्याला ग्रुप देणार डायरेक्ट इन्कम. त्यानंतर टेलिफोन बिल, टेलिफोन बिल हा ग्रुप बनवणार आणि त्याला कोणता लेजर देणार सांगा बघू. बघा चुकीचं असलं तरी बोला, तुम्ही बोलला तर तुमच्या लक्षात राहणार. टेलिफोन बिलला आपण कोणतं ग्रुप देणार. माईक ऑन करून बोला. माझा आवाज येतोय का तुम्हाला? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस का सर? हा, तर बघा रुपालींनी उत्तर दिलंय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, तर हे बरोबर आहे. टेलिफोन बिलला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस देणार. त्यानंतर आहे बघा इथं पुढं काय म्हटलंय बघा, नॉट पेड. आता नॉर्मल जर आपण कॅश पेमेंट केलं असतं तर एंट्री कशी झाली असते बघा, डेबिटला आलं असतं टेलिफोन बिल 750 आणि क्रेडिटला आलं असतं कॅश, कारण आपण ती कॅश दिलेली आहे. परंतु आता आपण कॅश दिलेली नाही आहे तर क्रेडिटला काय येईल मग, क्रेडिटला काय येणार. जसं बघा इथली एंट्री काय येईल, डेबिटला येईल कॅश, क्रेडिटला येईल कॅपिटल. 2 नंबरची एंट्री काय येईल, डेबिटला येईल स्टेट बँक ऑफ इंडिया, क्रेडिटला येईल कॅश. 3 नंबरची एंट्री काय येईल, डेबिटला येईल फीज रिसिव्ड, सॉरी डेबिटला येईल कॅश, क्रेडिटला येईल फीज रिसिव्ड. 4 नंबरच्या एंट्रीला टेलिफोन बिल हा खर्च आहे, खर्च नेहमी डेबिटला लिहिला जातो, तर टेलिफोन बिल येईल डेबिटला, तर क्रेडिटला काय येईल. बघा क्रेडिटला काय येईल, कुणाला सांगता येईल काय. बघा क्रेडिटसाठी आपल्याला एक लेजर बनवावा लागेल, कारण तो खर्च आपण अनपेड केलेला आहे, म्हणजे अजून आपण त्याचं पेमेंट केलेलं नाही. तर आपल्याला अनपेड पेट्रोल एक्सपेन्सेस नावाचा एक लेजर बनावं लागेल आणि त्याला ग्रुप द्यावा लागेल करंट लायबिलिटी. जे काही अनपेड आहे ते कुठं दिसायला पाहिजे, ट्रेडिंग अकाउंट मध्ये दिसायला पाहिजे, प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये दिसायला पाहिजे की बॅलन्स शीट मध्ये दिसायला पाहिजे. अनपेड जे आहे ते कुठे दिसायला पाहिजे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट की बॅलन्स शीट. बघा माईक ऑन करा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप करा की काय करायला पाहिजे, कुठं दिसणार आपल्याला अनपेड, आपण कोणाचं देणं आहोत हे कुठं दिसणार, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट की बॅलन्स शीट. बघा चॅट बॉक्स मध्ये करा किंवा माईक ऑन करून बोला. आपण कुणाचं देणं आहोत हे कुठं दिसतं आपल्याला, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट की बॅलन्स शीट मध्ये. बघा अक्षता परीट यांनी बरोबर उत्तर दिलंय, बॅलन्स शीट मध्ये आपल्याला लायबिलिटी साइडला ते दिसणार. तर जेव्हा आपण ह्या एंट्रीज करणार, टेलिफोन बिलची असेल, पेट्रोल एक्सपेन्सेसची असेल, रिपेअर अँड मेंटेनन्सची, तर ती एंट्री आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दिसायला पाहिजे की आपण टेलिफोन बिल अजून एवढं द्यायचं आहोत, पेट्रोल एक्सपेन्सेस अजून एवढं द्यायचं आहोत, त्याच्यानंतर रिपेअर अँड मेंटेनन्स एवढं द्यायचं आहोत, हे आपल्याला कळायला पाहिजे. तर इथं अनपेड टेलिफोन बिल येणार, अनपेड टेलिफोन बिल येणार, इथं पेट्रोल एक्सपेन्सेस येणार ज्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येणार, आणि अनपेड पेट्रोल एक्सपेन्सेस असं पण बनावं लागेल. रिपेअर अँड मेंटेनन्स येईल त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येईल,
तर अनपेड रिपेअर अँड मेंटेनन्स येईल, ज्याला करंट लायबिलिटी. तर बघा, आपण टॅलीमध्ये सोडून बघूया कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. ऑलरेडी एक कंपनी ओपन आहे, ती क्लोज करूया Alt F1 प्रेस करून. आणि त्यानंतर आपल्याला जावं लागेल क्रिएट कंपनीमध्ये. इथे गेल्यानंतर आपण कंपनीला एखादं नाव देऊया. आपण इथे लिहूया जयराम कंपनी. ऍड्रेस दिला, इथे स्टेट निवडलं महाराष्ट्र, एंटर प्रेस करून आपण सेव्ह. कंपनी क्रिएट केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे, इथे सेटिंग मध्ये बघा आपल्याला जीएसटी नो करायचा आहे, कारण अजून आपण जीएसटी अप्लाय करायला शिकलेलो नाही. इथं आल्यानंतर आपण आलोय बघा गेट वे ऑफ टॅली मेनू मध्ये. इथे तुम्हाला दिसते मास्टर्स, ट्रान्झॅक्शन्स, युटिलिटीज, रिपोर्ट्स. मास्टर म्हणजे जिथं आपल्याला अकाउंट तयार करायचे, लेजर तयार करायचे, आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे त्या व्यवहाराची नोंद करायची आहे. तर आपल्याला क्रिएट करायचे आहे, म्हणून आपण जेव्हा क्रिएट मध्ये आता काय काय क्रिएट करता येतं, ग्रुप क्रिएट करता येतो, लेजर क्रिएट करता येते, करन्सी क्रिएट करता येते, व्हाउचर टाईप क्रिएट करता येतं. परंतु आपल्याला लेजर क्रिएट करायचे आहेत, म्हणून आपण जेव्हा लेजर मध्ये इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण बनवून घेतलं कॅपिटल अकाउंट, आणि ज्याला ग्रुप देणार आपण कॅपिटल अकाउंट. एंटर प्रेस करा, इथं सेव्ह. त्याच्यानंतर बँकेचं अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट, ज्याला आपण देणार आहोत बँक अकाउंट. एंटर प्रेस करून आपण हे सेव्ह. त्याच्यानंतर बघा टेलिफोन बिल अकाउंट, ज्याला आपण देणार आहोत इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता टेलिफोन बिल हे अनपेड आहे, त्यामुळे इथं आपल्याला बनावं लागेल अनपेड टेलिफोन बिल अकाउंट, आणि त्याला ग्रुप आपण देणार करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी का देणार, कारण ते अनपेड आहे म्हणून आपण पेड करायला पाहिजे त्यानंतर. एंटर प्रेस करूया. त्यानंतर आहे पेट्रोल एक्सपेन्सेस, त्याला देणार इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर अनपेड पेट्रोल एक्सपेन्सेस, त्याला देणार करंट लायबिलिटी. तिसरा आहे बघा रिपेअर अँड मेंटेनन्स अकाउंट, त्याला देणार इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि अजून एक बनवणार अनपेड रिपेअर अँड मेंटेनन्स अकाउंट, त्याला देणार करंट लायबिलिटी. बघा इथपर्यंत आपण जे बघितलेलं आहोत, यामध्ये कोणाची काही शंका आहे का? आपण एखादं लेजर का बनवलं किंवा कुठलं बनवायचं राहिलं, असं काय तुमच्या मनात शंका आहे का?
शंका नसेल तर आपण व्हाउचर एंट्रीकडे जाऊया. जर आपण व्हाउचर एंट्रीकडे जाऊया असं तुम्हाला वाटत असेल तर यस असं टाईप करा. चॅट बॉक्स मध्ये यस असं टाईप करा. बघा रुपाली सुतारना वाटतंय, बाकीच्यांना का वाटत नाही? बाकीच्यांना आवाज ऐकू येतोय ना? सायली माने यांनी पण येस म्हटलं. अक्षता परीट यांनी येस म्हटलं. अमेय यांनी सुद्धा येस म्हटलेला आहे. तर बघा आपण लेजर बनवल्यानंतर आता जाऊया व्हाउचर एंट्रीकडे. व्हाउचर एंट्रीकडे जात असताना एस्केप करून आपण मागे आलो आणि आता आपण जाणार व्हाउचर्स मध्ये. इथे गेलो व्हाउचर. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिली जी एंट्री आहे आपली ती बघा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश असा आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता बिझनेसच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर बिझनेसमध्ये पैसे आलेले आहेत, त्यामुळं रिसीट मध्ये आपण त्याची नोंद करणार आणि रिसीट व्हाउचर साठी की आहे F6. F6 प्रेस केल्यानंतर रिसीट व्हाउचर ओपन झालं. इथं आहे क्रेडिट, म्हणजे कुणाकडून पैसे आले? कॅपिटल कडून पैसे आले. कॅपिटल म्हणजे कोण? त्या कंपनीच्या ओनर. किती रुपये त्यांनी बिझनेस मध्ये आणले? 2.5 लाख रुपये. इथे लिहिलं कॅश. ही एंट्री तुम्हाला दिसणार बॅलन्स शीट मध्ये. कॅपिटल अकाउंट दिसेल लायबिलिटी बाजूला 2.5 लाख आणि कॅश दिसेल तुम्हाला असेट बाजूला 2.5 लाख. तुम्ही नॅरेशन इथे लिहू शकताय, बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. त्याच्यानंतर पुढचा जो व्यवहार आहे तो आहे ओपनिंग अ बँक अकाउंट इन स्टेट बँक ऑफ इंडिया बाय डिपॉझिटिंग 50,000. 50,000 रुपये भरून आपण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खातं उघडलं. बँकेशी संबंधित म्हणजे रिसीट करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटशी संबंधित एंट्री करण्यासाठी आपल्याला जावं लागेल F4 कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये. आपल्याला जावं लागेल कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये. तर बघा इथे येईल क्रेडिटला कॅश. किती भरले बघा आपण? 50,000 रुपये. इथे येणार ज्या बँकेत आपण पैसे भरले ते. आता इथं काय येईल बघा, किती रुपयाच्या नोटा आपण तिथं डिपॉझिट केलेल्या आहेत. असं गृहीत धरूया आपण 2000च्या 25 नोटा आपण बँकेमध्ये दिल्या. इथे तुम्ही लिहू शकताय बीइंग कॅश डिपॉझिटेड इन स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर पुढची एंट्री आहे, ट्रान्झॅक्शन आहे फीज रिसिव्ड ₹25,000 बाय कॅश. फीज आपल्याला मिळालेली आहे 25,000 रुपये. बिझनेस मध्ये 25,000 रुपये आलेले आहेत, त्यामुळं आपण ती एंट्री करणार F6 रिसीट व्हाउचरला. क्रेडिटला येईल फीज रिसिव्ड. बघा आता इथं आपल्याला फीज रिसिव्ड हे लेजर आपलं बनवायचं राहिलं. आता मी इथं आहे आणि डायरेक्ट मला आता फीज रिसिव्ड हे लेजर बनवायचं राहिलं हे लक्षात आलं. तर दोन मेथड आहेत. एक तर तुम्ही इथून मागे जाऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही प्रेस करा Alt C. Alt C प्रेस केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट लेजर क्रिएशनला जाता. इथं तुम्ही लिहा फीज
रिसिव्ड अकाउंट आणि त्याला देणार आपण डायरेक्ट इन्कम. लेजर आपण बनवलं डायरेक्ट तिथं आणि इथं आपण आता फीज रिसिव्ड किती झाले आपल्याला 25,000 रुपये. एंटर एंटर आणि डेबिट येणार कॅश. कॅश आली आपल्याकडे. आता ही एंट्री कुठे दिसेल बघा. फीज रिसिव्ड आपल्याला दिसेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, तर कॅश आपल्याला दिसेल बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. तुम्ही नॅरेशन लिहू शकता बिंग फीज रिसिव्ड. त्यानंतर पुढची एंट्री आहे टेलिफोन बिल इज नॉट पेड. टेलिफोन बिल पेड केलेलं नाही आहे. बघा चॅटबॉक्स मध्ये सांगा याची एंट्री कोणत्या व्हाउचर मध्ये होईल. बघूया कोणाला सांगता येते का बघूया. याची एंट्री आपल्याला कोणत्या व्हाउचर मध्ये करावी लागेल. टेलिफोन बिल इज नॉट पेड. वेगळे व्हाउचर आहेत आपल्याकडं. रिसिट व्हाउचर, पेमेंट व्हाउचर, कॉन्ट्रा व्हाउचर, परचेस व्हाउचर, सेल्स व्हाउचर, जर्नल व्हाउचर. तर याची एंट्री कुठं होईल. बघा विचार करायचा F5 पेमेंट व्हाउचर मध्ये होईल का. पेमेंट व्हाउचर मध्ये पेमेंट केल्याची एंट्री होते आणि इथं आपण असं लिहिलंय की नॉट पेड, त्यामुळे F5 मध्ये होणार नाही. मग रिसिट व्हाउचर मध्ये होईल का. रिसिट व्हाउचर मध्ये पैसे आल्याची नोंद होते. मग इथं पैसे यायला लागलेत का आपल्याकडं, तर नाही. त्याच्यानंतर परचेस मध्ये परचेसची एंट्री होणार. इथं काही परचेस होत नाही आहे. सेल मध्ये सेलची एंट्री होणार. कॉन्ट्रा मध्ये बँकेशी संबंधित एंट्री होणार. मग आता उरलं एकच व्हाउचर, ते म्हणजे कोणतं. बघा चॅट बॉक्स मध्ये टाईप करा बघूया. किंवा माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल. बघा सायलींनी सांगितलेलं आहे जर्नल व्हाउचर. एकमेवच व्हाउचर ओपन शिल्लक राहिले ते म्हणजे जर्नल व्हाउचर. बघा अशा पद्धतीची एंट्री जिथं असते की ज्याच्यामध्ये कॅश इन्व्हॉल्व नाही आहे, तर अशा एंट्रीज ह्या जर्नल व्हाउचर मध्ये होतात. तर आपण जाऊया जर्नल व्हाउचर. त्यासाठी की आहे F7. डेबिटला काय येणार. टेलिफोन बिल. कारण का खर्च हा नेहमी डेबिट बाजूला लिहिला जातो. किती आहे बघा 750. 750. तर क्रेडिटला काय येईल अनपेड टेलिफोन बिल. तुम्ही लिहू शकता इथे बिंग टेलिफोन बिल नॉट पेड. टेलिफोन बिल कुठं दिसेल सांगा बघू. चॅट बॉक्स मध्ये पटकन टाईप करा. आपण तुम्ही वेळ फार घेता. अजून एक प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. चटकन सांगा टेलिफोन बिल कुठं दिसेल आपल्याला. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट की बॅलन्स शीट मध्ये. पटकन टाईप करा. टेलिफोन बिल कुठं दिसेल आपल्याला. ट्रेडिंग अकाउंट मध्ये, प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये की बॅलन्स शीट मध्ये. बघा टेलिफोन बिल हा खर्च आहे
आणि खर्च हा नेहमी डेबिट बाजूला दिसतो आणि तो दिसणार आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता दुसरा आहे बघा, अनपेड टेलिफोन बिल कुठं दिसेल आपल्याला? अनपेड टेलिफोन बिल हे कुठं दिसेल आपल्याला? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट की बॅलन्स शीटला? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला आपल्याला काय दिसेल? अनपेड टेलिफोन बिल दिसेल. बघा, एंट्री करतानाच तुमच्या डोक्यामध्ये ते यायला पाहिजे, टेलिफोन बिल कुठे दिसेल, अनपेड कुठे दिसेल. तर ही एंट्री आपण पास करूया. पुढची एंट्री आहे बघा, पेट्रोल एक्सपेन्सेस ₹850 आर नॉट पेड. जर्नल वाउचरला त्याची एंट्री होईल, पेट्रोल एक्सपेन्सेस येईल डेबिटला, कारण डेबिट खर्च हा नेहमी डेबिटला दिला जातो. इथे लिहिलं 850, क्रेडिटला येईल अनपेड पेट्रोल एक्सपेन्सेस. पेट्रोल एक्सपेन्सेस नॉट पेड. हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पेट्रोल एक्सपेन्सेस दिसेल आणि अनपेड आपल्याला दिसेल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. त्याच्यानंतर तिसरी एंट्री आहे बघा, रिपेअर अँड मेंटेनन्स ₹1200 is not paid. ही सुद्धा जर्नल वाउचर मध्येच येईल. तर पहिल्यांदा येईल रिपेअर अँड मेंटेनन्स, खर्च नेहमी डेबिट बाजूला दिला जातो आणि क्रेडिट बाजूला येईल अनपेड रिपेअर अँड मेंटेनन्स. इथल्या बिल रिपेअर and maintenance are not. आता इथपर्यंतच्या एंट्री बघितल्यानंतर आपण बघूया की आपण ज्या एंट्रीज केल्या त्या जिथं तिथे दिसतात काय. मी इथून बाहेर पडतो, इथे जातो बॅलन्स शीट मध्ये, Alt F1 प्रेस करतो. बघा, कॅपिटल दिसते 2.5 लाख, करंट लायबिलिटी मध्ये दिसत आहेत 2800. काय लायबिलिटी आहे, काय जबाबदारी आहे बघा, अनपेड पेट्रोल 850 आहे, रिपेअर अँड मेंटेनन्स ₹1200 आहे, तर टेलिफोन बिल 750 आहे. एवढे आपण काय देणं आहे थोडक्यात. प्रॉफिट अँड लॉस आपल्याला दिसतोय 22,200. कॅश इन हँड तुम्हाला दिसतात 2,25,000. बँक अकाउंट मध्ये दिसतात 50,000. म्हणजे बँकेत 50,000 रुपयाची सुरुवातीला आपण डिपॉझिट केले होते ते आहे तसे. इथं प्रॉफिट अँड लॉस मध्ये तुम्ही जर गेलात, Alt F1 प्रेस करूया, इथं दिसेल डायरेक्ट इन्कम. ट्रेडिंग अकाउंट मध्ये डायरेक्ट इन्कम दिसतो आपल्याला 25,000 रुपये आहे. ग्रॉस प्रॉफिट 25,000 रुपये झालेला आहे. तोच इकडे आणला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. 25,000 हा आपला इन्कम आहे, तर खर्च 2800 रुपये आहे. त्या 25,000 मधून 2800 वजा केले तर 22,800 जे राहत आहे तो आपला नेट प्रॉफिट आहे, आणि तो आपण इकडं बॅलन्स शीटला घेतलेला आहे. आता जेव्हा आपण पुढच्या एंट्री करणार, म्हणजे इथल्या एंट्री अनपेड टेलिफोन बिल पेड किंवा अनपेड पेट्रोल एक्सपेन्सेस पेड, जेव्हा ती एंट्री करणार तेव्हा इथं जे दिसते आपल्याला ते निघून जायला पाहिजे. जेव्हा आपल्याला एंट्री आपण करतोय तेव्हा त्याचा इफेक्ट पण आपल्याला कळला पाहिजे. बघा, एक एक एंट्री करूया आणि तो तसं निघून जाते का ते बघूया आपण. अनपेड टेलिफोन बिल पेड बाय कॅश. इथून बाहेर पुढे जाऊया आपण वाउचर्स मध्ये. पेड केले म्हणजे F5 ला जाणार. आता सगळ्यात महत्वाचं इथं आपण काय लिहिणार आहोत बघा, डेबिटला इथं लिहिणार आपण अनपेड टेलिफोन बिल. एंटर. अनपेड किती आहे?
750 लिहिलं इथं 750 एंटर एंटर आणि इथं लिहिणार आपण कॅश being unpaid telephone bill paid by cash. आता बघूया इथून बाहेर पडूया बॅलन्स शीटला जाऊया Alt F1 प्रेस करतो बघा टेलिफोन बिल जे होतं द्यायचं आपण तिथून निघून गेलेलं आहे कारण ते आपण पेड केलं पुन्हा पुढची एंट्री करूया व्हाउचर्स मध्ये इथं आहे बघा पेट्रोल एक्सपेन्सेस पेड बाय कॅश अनपेड पेट्रोल एक्सपेन्सेस किती आहे 850 इथे लिहिलं कॅश नॅरेशन येणार being unpaid petrol expenses paid cash. या पुन्हा बॅलन्स शीट मध्ये Alt F1 प्रेस करूया इथे तुम्हाला दिसेल पेट्रोल एक्सपेन्सेस पण निघून गेलं अनपेड टेलिफोन बिल पण निघून गेलेलं आता फक्त काय शिल्लक राहिलंय रिपेअर अँड मेंटेनन्स चार्जेस इथं व्हाउचर मध्ये जाऊया पेमेंट मध्येच अनपेड रिपेअर अँड मेंटेनन्स चार्जेस 1200 एंटर एंटर आणि बँके थ्रू केलं त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया थोडक्यात आपण चेक दिलाय त्यांना एंटर प्रेस करा तुम्ही इथं चेकचे डिटेल्स टाकू शकता चेकचा नंबर जो काय असेल तो चेकची जी काही तुम्ही तारीख टाकली असेल ती इथे टाकायची आहे आणि मी इथं नॅरेशनला आलो आपण being unpaid repair and maintenance paid by check. इथं बॅलन्स शीटला जाऊया आपण बघा हे आता अनपेड जेवढं होतं ते निघून गेलं तर असा हा आपण आज प्रॉब्लेम बघितलेला आहे अनपेड एक्सपेन्सेस जर त्याची एंट्री करायची असेल तर ती कशा पद्धतीने आपण करायची आता हा जो प्रॉब्लेम आपण बघितला यामध्ये तुम्हाला कुठे शंका आहे का कुठला एखादा भाग कळला नाही शंका असेल तर येस म्हणा आपण त्याच्यावर डिस्कस करूया नसेल तर नो म्हणा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल पुढचा प्रॉब्लेम बघता येईल काही शंका आहे का चॅट बॉक्स मध्ये टाईप करा शंका असेल तर येस म्हणा शंका विचारा त्याबद्दल आपण डिस्कस करूया शंका नसेल तर नो म्हणा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल सायली यांनी टाईप केलेला आहे नो अक्षता यांनी पण टाईप केले नो त्याच्यानंतर एखादी नाव न टाईप केल्यामुळे कंपनीचं नाव आले विवो आता बघा आहेत आपल्याकडं एकूण इथं दिसत आहेत 9 लोक जॉईन आहेत त्यातले थोडेच जण रिॲक्ट व्हायला लागले रुपाली यांनी पण नो म्हटलंय ऋतुजा यांनी नो म्हटलंय तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केल्याशिवाय कशा गोष्टी येणार तुम्हाला सांगा नुसता मोबाईलला हेडफोन लावला म्हणजे येतील का गोष्टी आपल्याला बरं काय करायचं पुढचा प्रॉब्लेम बघायचा की एवढा आज तुम्हाला बास आहे उद्या त्याच्या पुढचा बघायचा
हा एवढा आज प्रॉब्लेम घेतलेला तुम्हाला बास आहे. उद्या पुढचा बघूया की आता पुढचा बघूया. आज बघायचं असेल तर टुडे असं पाठवा. उद्या बघायचं असेल हा तर अक्षता यांनी सांगितलेलं आहे आज अजून एक प्रॉब्लेम घ्या. तर अजून एक आपण प्रॉब्लेम घेऊया. आता या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करणार आहोत बघा. त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या पद्धतीचा एक आपण सिच्युएशन क्रिएट केलेली आहे. डिस्काउंट ऑन परचेस अँड सेल. एखादी वस्तू आपण खरेदी केली किंवा सेल केली आणि त्यानंतर जर आपल्याला डिस्काउंट मिळत असेल किंवा आपण डिस्काउंट देत असेल तर त्याची एंट्री कशी करायची. आता इथं उदाहरण समजून घेऊ आपण. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 3 लाख. 3 लाख रुपये आपण गुंतवून बिझनेस चालू केला. त्याच्यानंतर ओपनिंग अ बँक अकाउंट इन HDFC बँक बाय डिपॉझिटिंग रुपीज 50,000. 50,000 रुपये मध्ये आपण 50,000 रुपये आपण बँकेत भरले आणि खातं उघडले. परचेस गुड्स फ्रॉम राकेश ट्रेडर्स ऑफ रुपीज 75,000 ऑन क्रेडिट. राकेश ट्रेडर्स कडून आपण 75,000 रुपयाच्या वस्तू उधारीवरती खरेदी केल्या. सोल्ड गुड्स टू सुजाता एंटरप्राइजेस ऑन क्रेडिट रुपीज 1,20,000. आणि सुजाता एंटरप्राइजेसला 1,20,000 रुपयाला त्या वस्तू सेल केल्या. डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम राकेश ट्रेडर्स 12% ऑन बिल अमाऊंट. राकेश ट्रेडर्सने आपल्याला काय सांगितलं की तुम्ही जर कॅश किंवा बिल लवकर पेड करत असाल तर आम्ही तुम्हाला 12% डिस्काउंट देतो. आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या बिलामध्ये 12% डिस्काउंट दिला. म्हणजे काय होणार आहे, 75,000 मधून 12% लेस होणार. म्हणजे त्यांना जे आपण 75,000 द्यायला पाहिजे होतो त्याच्याऐवजी आपण 12% कमी पैसे देणार. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे बघा, सुजाता एंटरप्राइजेसला 8% डिस्काउंट दिलेला आहे. 1,20,000 वरती 8% डिस्काउंट दिला. ते सुद्धा देताना आपल्याला 8% कमी देणार. तर डिस्काउंट दिल्यानंतर सुजाता एंटरप्राइजेस कडून आपल्याला कॅश मिळाली आणि राकेश ट्रेडर्सला आपण कॅश दिली. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल बघा, ही कंपनी क्लोज करूया. कंपनी पहिल्यांदा आपल्याला क्रिएट करावी लागेल. क्रिएट कंपनी मध्ये आपण गेलो आणि एखादं नवीन नाव देऊया आपण. आपण समजा नाव दिलं केशव. इथं ऍड्रेस दिला आपण. बघा लेजर आपण क्रिएट करून घेऊया. क्रिएट मध्ये जाणार आपण, लेजर मध्ये जाणार आणि इथं गेल्यानंतर आपल्याला लेजर बनवायचे. काय काय बनवायचे बघा, कॅपिटल अकाउंट, HDFC बँक अकाउंट. इथे देऊया आपण कॅपिटल अकाउंट. त्याला देणार आपण कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर आपण बनवणार HDFC बँक अकाउंट. त्याला दिला आपण बँक अकाउंट. त्याच्यानंतर आपल्याला बनवायचा परचेस गुड्स राकेश ट्रेडर्स. परचेस गुड्स अकाउंट. त्याला देणार परचेस अकाउंट. त्याच्यानंतर देणार राकेश ट्रेडर्स अकाउंट. त्याला देणार सन्ड्री क्रेडिटर. ज्यांच्याकडून आपण उधारीवरती माल खरेदी करतोय त्यांना आपण द्यायचं सन्ड्री क्रेडिटर. त्यानंतर आपण बनवणार सोल्ड गुड्स अकाउंट. त्याला देणार सेल्स अकाउंट.
त्याच्यानंतर आपल्याला बनावं लागेल ज्याला आपण सेल केलाय सुजाता एंटरप्राइजेस, सुजाता एंटरप्राइजेस अकाउंट, त्याला आपण देणार सन्ड्री डेटर्स. त्याच्यानंतर आपल्याला लेजर मध्ये बनावं लागेल डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट पेड. इथे बनवून घेऊया आपण डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. आपल्याला जेव्हा डिस्काउंट मिळतो तो आपल्या दृष्टिकोनातून इनडायरेक्ट इन्कम असतो, आणि जेव्हा आपण डिस्काउंट एखाद्याला देतो तेव्हा तो आपल्या दृष्टिकोनातून खर्च असतो. लेजर बनवून झाल्यानंतर आपण जाऊया व्हाउचर एंट्रीकडे. व्हाउचर्स मध्ये गेलो. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे बघा, बँक कंपनीमध्ये पैसे आले 3 लाख, त्याची एंट्री होईल F6 ला. इथे लिहिलं कॅपिटल, कॅपिटल कडून आले 3 लाख. एंटर एंटर इथे लिहिलं कॅश. नॅरेशन मध्ये लिहिलं बिंग स्टार्टेड बिझनेस. त्याच्यानंतर पुढची एंट्री आहे बँकेत खातं उघडलं. ही एंट्री होणार बघा F4 कॉन्ट्रा व्हाउचर. कॅश इथे लिहिलं 50,000. 3 लाख पैकी 50,000 रुपये आपण बँकेत डिपॉझिट करून आपलं अकाउंट ओपन केलं. इथे लिहितो 25 आणि इथे लिहितो बिंग कॅश डिपॉझिटेड बँक. त्यानंतर पुढची एंट्री आहे बघा परचेज गुड्स फ्रॉम राकेश ट्रेडर्स ऑफ ₹75,000 ऑन क्रेडिट. तर इथं आपण जाणार F9 परचेस व्हाउचर मध्ये. परंतु आता जे ओपन झालेला आहे तो इनवॉइस मोड ओपन झालेला आहे. नेम ऑफ आयटम, क्वांटिटी, रेट, अमाऊंट अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला दिसेल तेव्हा तो इनवॉइस मोड असतो. परंतु आपल्याला इनवॉइस मोड मध्ये लिहायचं नाही आहे, कारण आपल्याकडं डिटेल्स नाही आहेत की काय काय आपण खरेदी केलंय. त्यामुळे आपल्याला व्हाउचर मोड मध्ये लिहायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, मोड चेंज करावं लागेल. इथं ऑप्शन दिसतोय तुम्हाला चेंज मोड, आणि खाली 2 वेळा अंडरलाईन दिसते, याचा अर्थ कंट्रोल. एकदा अंडरलाईन असेल त्याचा अर्थ असतो अल्ट. तर डबल अंडरलाईन आहे कंट्रोल H. तुम्हाला इथे विचारलं तुम्हाला कोणत्या मोड मध्ये जायचं आहे. आपल्याला व्हाउचर मोड मध्ये जायचं आहे, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट या फॉर्मॅट मध्ये. सप्लायर इनवॉइस नंबर म्हणजे आपण ज्यांच्याकडनं खरेदी करणार त्यांचा जो बिल नंबर असतो तो बिल नंबर आपण इथे टाकला. कोणाकडून आपण खरेदी केलेला आहे बघा, आपण राकेश ट्रेडर्स कडून खरेदी केलेला आहे. एंटर 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 प्रेस करा. राकेश ट्रेडर्स आणि इथं अमाऊंट 75,000. एंटर न्यू रेफरन्स आणि त्याला परचेस गुड्स. तुम्ही इथे नॅरेशन मध्ये घेऊ शकता बिंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. ही एंट्री केल्यानंतर पुढची सेलची एंट्री करायची आपल्याला सुजाता एंटरप्राइजेसची. त्यासाठी आपल्याला जायचं F8 सेल्स व्हाउचर मध्ये. इथे तुम्हाला नेम ऑफ आयटम दिसतो, याचा अर्थ इनवॉइस मोड मध्ये ओपन झालेला आहे. मोड आपल्याला चेंज करायचा आहे व्हाउचर मोड. कंट्रोल H करायचं आणि इथून ऍज व्हाउचर निवडायचं. डेबिटला ज्यांना आपण सेल केले त्यांचं नाव येणार सुजाता एंटरप्राइजेस, आणि त्याच्यानंतर अमाऊंट येईल किती अमाऊंटला आपण ते सेल केलेलं आहे 1,20,000. न्यू रेफरन्स एंटर एंटर प्रेस केलं. सोल्ड गुड्स तुम्ही इथे लिहू शकताय बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. त्यानंतर काय झालेलं आहे बघा, इथं परचेस केलं, सेल केला, आपल्याला डिस्काउंट मिळाला राकेश ट्रेडर्स कडून. म्हणजे राकेश ट्रेडर्सनी काय सांगितलं आपल्याला की तुमचे जे 75,000 रुपये येणं आहे त्याच्यावरती आम्ही तुम्हाला 12% डिस्काउंट देतो. का डिस्काउंट देतो, तर तुम्ही जर हे कॅश पेमेंट केलं लगेच
तर आम्ही तुम्हाला एवढा डिस्काउंट देतो. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, ही अमाऊंट जी आहे ही 12% कमी करावी लागेल आणि ही एंट्री करण्यासाठी आपल्याला जावं लागेल F7 जर्नल वरच्या. आता डेबिटला काय येणार बघा, आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे. कुणाकडून मिळालेला आहे? राकेश ट्रेडर्स कडून. आता आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे 12%. तर इथं असताना अल्ट सी प्रेस करा. अल्ट सी प्रेस केल्यानंतर इथं ऑटो कॅल्क्युलेटर ओपन झालेलं, खाली ही येलो ही पट्टी तुम्हाला दिसते तिथं. तर तिथं टाईप करा 75,000 इंटू 12%. एंटर प्रेस करा. जी काय अमाऊंट असेल अगेन्स्ट रेफरन्स येईल, म्हणजे काय होईल, 9,000 रुपये 75,000 मधून आपल्याला लेस करा. बघा, आता राकेश ट्रेडर्सला आपण 75,000 द्यायला पाहिजे होतो, परंतु 12% त्यांनी डिस्काउंट दिला आपल्याला, म्हणून आता आपण किती देणार आहे? 66,000. इथं लिहिलं आपण डिस्काउंट रिसिव्ड. आपल्याला एवढा डिस्काउंट मिळाला. नॅरेशन आपण देऊ शकतोय, बिंग डिस्काउंट रिसिव्ड. एंटर एंटर. आता जसा आपल्याला डिस्काउंट मिळाला तसा आपण डिस्काउंट दिलेला आहे सुजाता एंटरप्राइजेसला 8%. तर इथं बघा डेबिटला काय येईल, डिस्काउंट आपण दिलेला आहे, डिस्काउंट हा खर्च आहे, तो लिहिला कुठं? डेबिटला. पुन्हा इथं आपल्याला काय करावं लागेल बघा, अल्ट सी. पुन्हा इथे कॅल्क्युलेटर आलेला आहे, 1,20,000 असे लिहा इंटू 8%. एंटर एंटर. आणि कुणाला डिस्काउंट दिला आपण? सुजाता एंटरप्राइजला. एंटर. इथं अगेन्स्ट रेफरन्स म्हणजे 1,20,000 मधून हे 9,600 जे आहे ते वजा कर, असं आपण सांगितलं थोडक्यात. तर बघा, त्यांच्याकडून आपल्याला 1,20,000 यायला पाहिजे होते, डिस्काउंट लेस केला पण 1,10,400 झाले. आता इथं लिहितो बिंग डिस्काउंट गिवन. एंटर एंटर. आता इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, कॅश रिसिव्ड फ्रॉम सुजाता एंटरप्राइजेस. आपल्याला सुजाता एंटरप्राइजेस कडून कॅश आली, F6 ला जाणार, क्रेडिटला येणार सुजाता एंटरप्राइजेस. किती रुपये आले ही अमाऊंट टाकायला पाहिजे, कारण डिस्काउंट वजा झालेला आहे 1,10,400. कॅश बिंग कॅश. त्यानंतर आहे F5 पेमेंट व्हाउचरला राकेश ट्रेडर्स 66,000 रुपये दिले आपण त्यांना. लिहिणार कॅश, तुम्ही इथे लिहू शकताय बिंग कॅश पेड. मग ह्या दोन्ही एंट्रीज झालेल्या आहेत आपल्या सगळ्या. आता आपण बॅलन्स शीटला जाऊन बघू शकतोय. अल्ट F1 केलं तर डिटेल मध्ये येईल. 3 लाख रुपये कॅपिटल आहे. कॅश इन हँड पैसे आपल्याकडे आहेत 2,94,400. बँकेत पैसे आहेत 50,000. प्रॉफिट झालेला आहे 44,400. एंटर प्रेस करा, अल्ट F1 करा. एकूण परचेस झालेला आहे 75,000. 1,20,000. ग्रॉस ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे 45,000. तोच आपण प्रॉफिट अँड लॉसला घेतला इथं 45,000. आणि इन्कम आपला झालेला आहे 9,000. 45,000 आणि 9,000 एकूण 54,000 आपला टोटल इन्कम झाला. आणि खर्च जो झाला आहे एक्सपेन्सेस डिस्काउंट दिल्यानंतर 9,600. 54,000 मधून 9,600 आपण लेस केले. नेट प्रॉफिट राहिला आपला 44,400. तोच आपण इकडं बॅलन्स शीटला घेतलेला. बघा, दुसरा प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे.
हा प्रॉब्लेम लक्षात आला काय? हा प्रॉब्लेम लक्षात आला? बघा आला असेल तर येस असा टाईप करा. आज आपण दोन पद्धतीचे प्रॉब्लेम बघितले. एक, अनपेड एक्सपेन्सेस असेल तर त्याची एंट्री कशी करायची, आणि दुसरा, जर आपल्याला परचेस आणि सेल मध्ये डिस्काउंट मिळाला असेल तर त्याची एंट्री कशी करायची. बघा डिस्काउंट मध्ये दोन प्रकार असतात, तुम्हाला माहिती आहे, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. जेव्हा व्यवहार आपला झालेला असतो आणि आपली कॅश लवकर येण्यासाठी जो डिस्काउंट दिला जातो त्याला कॅश डिस्काउंट असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो प्रकार जो डिस्काउंटचा झाला हा कॅश डिस्काउंट मध्ये येतो. कॅश डिस्काउंट आपल्याला सेपरेट असं दाखवावं लागतं, कारण व्यवहार एका वेगळ्या अमाऊंटला झालाय आणि आपण आता डिस्काउंट देऊन अमाऊंट कमी मधली घ्यायला किंवा कमी मधली द्यायला लागलो. ट्रेड डिस्काउंट हा जो प्रकार असतो तो कुठं असतो बघा, मार्केटमध्ये तुम्ही जे बघताय किंवा आपण वाचतोय 25% सेल, 30% सेल, 50% सेल, 40% सेल, म्हणजे परचेस आणि सेल करतानाच माहिती ही अमाऊंट, ही वस्तू किती रुपयाला जाणार, त्याला म्हणायचं ट्रेड डिस्काउंट. पण इथं ऑलरेडी व्यवहार झालेला आहे आणि पैसे आपले लवकर यावेत म्हणून जो डिस्काउंट दिला जातो किंवा घेतला जातो याला म्हणायचं कॅश डिस्काउंट. तर लक्षात आलं तुम्हाला आज दोन्ही प्रॉब्लेम? तर हे दोन्ही प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड करतो, तो तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा आणि काही जरी शंका असेल तर ग्रुपवरती तुम्ही विचारलं तरी चालेल.